खालापूर प्रेस क्लबच्या वतीने वावशीच्या संध्या हनुमंत मोरे आणि विश्वास विवा गायकवाड या प्रगतशील शेतकऱ्यांचा शेताच्या बांधावर सन्मान। खालापूर प्रेस क्लबच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रगतशील शेतकऱ्यांचा शेताच्या बांधावर सन्मान हा प्रेरणादायी उपक्रम उत्साहात पार पडला। स्वर्गीय संतोष पवार यांच्या संकल्पनेतून 18 वर्षांपूर्वी सुरू झालेला हा उपक्रम आजही सातत्याने राबवला जात असून शेती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्त्वपूर्ण काम या माध्यमातून केले जात आहे। खोपोली येथील विश्वास उर्फ बाळा भिवा गायकवाड तसेच वावशी शिंदेवाडी येथील संध्या हनुमंत मोरे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। गगनगिरी आश्रमाजवळील प्रगतशील शेतकरी विश्वास उर्फ बाळा भिवा गायकवाड तसेच वावशी शिंदेवाडी येथील संध्या हनुमंत मोरे यांचा त्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन सन्मान करण्यात आला। दोन्ही शेतकरी शेती बरोबरच कुक्कुटपालन, वृक्ष संवर्धन, पशुपालन, सेंद्रिय खत निर्मिती अशा विविध उपक्रमांद्वारे आदर्श शेतकरी म्हणून कार्यरत आहेत। दरम्यान आमचे मार्गदर्शक आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही खालापूर प्रेस क्लब ओपन केली ते आमचे आदरणीय स्वर्गीय संतोषजी पवार यांची संकल्पना होती। प्रत्येक तालुक्यामध्ये 2 शेतकरी दर वर्षाला आपण निवडायचे आणि त्यांचा शेताच्या बांध्यावर जाऊन सन्मान करायचा ही संकल्पना मांडली आणि तोच एक धागा पकडत त्याच संकल्पनेतून आम्ही आज गेल्या 18 वर्ष आपल्या खालापूर तालुक्यातले 2 शेतकरी दरवर्षी निवडतो आणि त्यांचा सन्मान करतो आणि त्यांना खऱ्या अर्थानं शेती व्यवसायात जे प्रयोग करतात त्याला एक चालना देण्याचा एक प्रयत्न करतो। परंतु असेही काही शेतकरी आहेत की ते त्यांच्यापुरतंच राहतात, त्यांच्या कुटुंबापुरतं किंवा त्यांच्या घरापुरतंच राहतात किंवा गावापुरतं राहतात, परंतु शासनासमोर ते अशा माध्यमातून जात नाही। पण ती आमची एक संकल्पना आहे की आम्ही कुठे जास्त चौकशी न करता खऱ्या अर्थानं जो शेताच्या बांधावरती शेतकरी काम करतो त्याची आम्ही चौकशी करतो आमच्याच माध्यमातून आणि त्याची आम्ही निवड करतो। आज या ठिकाणी आमचे मित्र पत्रकार मित्र हनुमंतराव मोरे यांच्या पत्नी संध्याताई हनुमंतराव मोरे यांची या परिसरातले एक आदर्श शेतकरी आणि प्रगतशील शेतकरी आम्ही त्यांची निवड केलेली आहे। की इथला शेतकरी प्रगतिशील आहे, इथला शेतकरी काहीतरी धडपडतोय, त्याला ज्या सरकारनी नवनवीन योजना, नवीन स्कीम्स किंवा अनुदानांचे प्रकल्प आहेत ते प्रॅक्टिकली कागदावर उतरवण्यासाठी आणि त्या गावामध्ये किंवा त्या गावांमध्ये जे काही तुटपुंजे शेतकरी राहिलेत त्या शेतकऱ्यांना सरकारची जी मदत आहे ती मदत देऊन त्या शेतकऱ्याला कसं वरती येता येईल यासाठी। कारण विकास नावाचा जो काय प्रकार आहे तो काय खेडेगावात झाला नाही, ते 4 जणांचे 8 जणांचे झाले असतील, बाकीचा तर UP बिहारचा झालाय। इथे पक्षीय प्रांतीयवाद नाही, पण वस्तुस्थिती अशी आहे की आज गावांमध्ये बघाल तर तुम्हाला कामगार हा बाहेरचाच दिसतो विकासाच्या नावावरती। शेतकरी आहे किंवा शेतकऱ्यांची मुलं आहेत ती काय तिथे काम करताना दिसत नाहीत। आमच्या खालापूर तालुक्यामध्ये असणारे जे खरंच प्रगतीशील शेतकरी आहेत, जे खरंच शेती करण्याची उत्सुक आहेत पण त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही। आज कुठल्याही बँकेत गेलात तर शेतकऱ्याला कुठलाही बँक उभी करत नाही। त्यासाठी छोटे शेतकऱ्यांना चांगलं अर्थसहाय्य मिळावं, सरकारच्या ज्या स्कीम आहेत, आज महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलंय, वीज बिल माफ करण्यासाठी त्यांचा प्रयत्न चालू आहे, पण त्याचा फायदा आज दुर्दैवाने आमच्या कोकणातल्या शेतकऱ्यांना मिळत नाही, आमच्या रायगड जिल्ह्यातल्या खालापूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांना मिळत नाही। तो प्रेस क्लबला आणि त्यांच्या सर्व पत्रकार बंधूंना, मित्रांना आणि भगिनींना मी विनंती करेन की त्याच्यावरती तुम्ही पुढचा फोकस ठेवा आणि पुढल्या वर्षी असे शेतकरी करा की 2चे 4 पुरस्कार द्यावे लागले तरी चालतील आणि पुरस्कारांना कॉम्पिटिशन आली तरी चालेल, पण अशा पद्धतीचा शेतकरी तयार करा। मग तुम्ही ज्याप्रमाणे एखादा सरपंच आदर्शाचा तुम्ही सत्कार करता, कर्मचारी असेल त्याचा सत्कार करता, एखादा ग्रामसेवक असेल, तहसील असेल, पोलीस, म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या काम करणाऱ्या माणसाची तुम्ही दखल घेता, त्यासाठी तुम्ही जी काय मेहनत करता त्या सर्वांचं तुम्ही प्रशांत तुम्ही असं सर्व टीम असेल तर सर्वांचं मनापासून मी खूप अभिनंदन करतो। कारण का तुम्ही जी मेहनत घेता आणि विशेष म्हणजे ह्या पत्रकार प्रेस क्लबचा असं आहे का जागेवर जाऊन ते पाहणी करतात, ते कुठल्याही शिफारसनी पुरस्कार देत नाहीत। दरवर्षी
अविरत हे काम करतायत. मोरे साहेब पत्रकार हे मला माहिती होतं, पण शेतकरी सुद्धा आहेत हे मी इथं आल्यानंतर माहीत झालं. आणि हे सर्व जे आहेत पत्रकार हे नेहमी आमचे कान टोचण्याचं काम करतात. निश्चित आमच्या चांगल्या बाजूसुद्धा मांडतात आणि वाईट बाजूसुद्धा मांडतात. शेतकरी जगला पाहिजे, कारण का हा सर्वसामान्यांचा पोशिंदा आहे. जे काय आज वातावरण बदलत्या वातावरणाला कारणीभूत आम्हीच आहेत. भविष्यामध्ये त्याचा त्रास होणार आहे आपल्याला. जर ते त्रास टाळायचा असेल आणि एकदा काही त्या माणसाला आजार झाला कॅन्सरसारखा, तो कितीही श्रीमंत असू द्या, कितीही पैसे असू द्या, किंवा त्याला शुगर झाली, हे सर्व आजार आपल्या आहारावरती अवलंबून आहे. आज तुकाराम मुंडेसारखा व्यक्ती काम करत आहे. पाहिला असेल तर 20% मार्केटमधलं दूध हे खराब आहे, 20% पनीर खराब आहे, 20% औषधं खराब आहे. ते सर्व बोगस कुठं ना कुठं तरी आम्हाला त्रास होत आहे. त्यासाठी प्रशासन आणि शासन या सर्वांनी एकत्र येऊन या शेतकऱ्याचे जर आपण पाठीशी उभं राहिलो तर निश्चित आपल्याला चांगलं अन्न भेटेल. आणि भविष्यामध्ये जे काय आपल्याला जे काही आजार आहेत ते आजार, किंवा भविष्यामध्ये जे काय इतर होणारे पर्यावरण, कधी खूप जास्त पाऊस येतो, कधी पाऊस पडत नाही, त्या सर्व पर्यावरणावरती अवलंबून. त्यासाठी कृषी, शेतकरी या सर्वांची आम्हाला काळजी घेतली पाहिजे. वावशी येथील कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्य संतोष बैलमारे, पंचायत समिती सदस्या प्रमिला पाटील, पर्यावरणप्रेमी मनीष खवळे, होराळेच्या सरपंच नीलम भुईकोट, शिरवलीचे सरपंच महेश पाटील, संवाद मराठीचे संपादक बाबू पोटे, सहाय्यक कृषी अधिकारी अनिल कोळी, रावसाहेब आंधळे, माजी सरपंच प्रकाश पाटील, खालापूर प्रेस क्लब अध्यक्ष भाई ओवाळ, सचिव रवींद्र मोरे, उपाध्यक्ष काशीनाथ जाधव, खजिनदार समाधान दिसले, सह खजिनदार संतोषी म्हात्रे, प्रसिद्धी प्रमुख नवज्योत पिंगळे, बंटी साळुंखे उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खालापूर. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.